अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अतिशय छोटा। या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत तुटे भवरोग। भव म्हणजे दुःख। भव शब्दाचा अर्थ तो भवसागर असू द्या, भवनदी असू द्या, भवसिंधू असू द्या, पण भव म्हणजे निव्वळ आणि निव्वळ दुःख। दुःख नावाचा रोग म्हणजे आजार आम्हाला झालेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज। हा आजार मिटेल का? हा नष्ट होईल का? तुकाराम महाराजांनी सांगितलं निश्चितच नष्ट होईल। समूळ मुळा सकट नष्ट होईल। संचित क्रियामान भोग सगळं नष्ट होईल। म्हणाले मग औषध काय? ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। विठ्ठलाचं नाव त्यावरचं औषध आहे। त्या नामाचा उच्चार केला अहो जन्म मृत्यूचा फेरा हा सगळ्यात मोठा रोग आहे दुःखाचा। तोच नष्ट होईल। मग बाकीचे दुःख काय उरले? का जन्माला येतो? का दुःखी होतो? दुःखाचं कारण आहे दोष, आणि दोष म्हणजे पाप। वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप। आध्यात्मिक, आदिदैविक, आदि भौतिक हे तिघही ताप नष्ट होतील। हे निव्वळ पापामुळे, दोषामुळे असतात। आणि दोष म्हणजे रोगाचं भांडार, पाप म्हणजे रोगाचं भांडार। ते सगळं समूळ नष्ट होईल। आणि या सगळ्यांमध्ये जखडलेला जीवात्मा, जीव शरीरात आलेला, हा मायेच्या अधीन का जातो? या रोगामुळे दुःख नावाच्या। मग तुका म्हणे माया होय दासी लागे पाया पांडुरंगा। मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे। या वार करी संतांच्या, 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 या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरे, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। मस्तक हे पायावरे, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या। सालाबादाप्रमाणे चालणारा आपला सप्ताह वर्ष किती आहे? 20व्या वर्षाची 4थ्या दिवसाची सेवा माझ्या हॉटेलला सुपूर्द करण्यात आलेली आहे। सेवेसाठी हजर असणारे आमचे अमोल महाराज, शिवाजी महाराज, आमचे सतीश महाराज, नाव सांगत चला, माईकवर बोला तुम्ही, ऋषिकेश महाराज, नाना महाराज, सर्व महाराज मंडळी, इकडे आमचे जिभाऊ महाराज, आमचे सुरतचेच का तुम्ही सगळे, निंबा महाराज, आमचे हरिभक्तपरायण दीपक महाराज, आमचे पंढरीनाथ महाराज, आमचे विणेकरी दादा, कुठे? हां, मी विणेकरी बोललो, नामदेव महाराज, आणि उपस्थित साधुतुल्य असा श्रोता समाज, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध सगळ्यांच्या त्यांनी विनम्र अभिवादन। साऊंड सेवा तुमचीच आहे ना? सावता साऊंड सर्व्हिस सावता बाबांच्या दरबारातच आहे। आणि आजची कीर्तन सेवा श्री रघुनाथ कचरूमाळी यांना नातू आणि श्री गोपाल रघुनाथ माळी यांना पुत्ररत्न झाल्यामुळे योगायोगाने, म्हणजे ही तारीख तर मला सप्त्यात दिलेली होतीच त्यांनी, पण आज बाळाचा बरोबर जन्म होऊन 1.25 महिना पूर्ण होतोय।
आणि बाळाचं नाव आहे पियुष आणि पियुष शब्दाचा अर्थ आहे अमृत. मराठी माणसांनी मराठी पद्धतीचे नाव ठेवलेत, आनंद वाटला. माझा मराठाचे बोलू कौतुके अमृता तेही पैजा जिंके. अमृत म्हणजे पियुष. बाळ दीर्घायुषी हो. बरं, वारकरी सुरत गुजरात या यूट्यूब चॅनलवर ते रेकॉर्ड करतायत. टाळी वाजवा, प्रत्येकाने टाळी वाजवा. कुंडली गवरदे, गर्दी प्रचंड आहे, समाज चांगला जमलेला आहे. पण कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली आणि अंतकरणामधले अष्टसात्विक पैकी कोणताही एक भाव प्रभावी झाला, कोणताही एक, पाप आपोआप नष्ट होतात. टाळीचं असं अनन्यसाधारण महत्व. एकदा 40-42 वर्षापूर्वी जळगावला डोंगरेजी महाराजांचं भागवत आयोजित केलेलं होतं. पण भागवत सुरू व्हायच्या 1 महिना अगोदरच ते स्वर्गवासी झाले. तर त्यांच्या जागेवर त्यांचे शिष्य रमेश भाईजी ओझा यांनी भागवत कथा केली. आणि 6व्या दिवशी सुदाम चरित्र ते सांगत असताना आम्ही ते भागवत ऐकायला त्या ठिकाणी पोचलो. तर तिथे त्यांनी टाळीचं महत्व सांगितलं होतं. ते सांगताना त्यांनी मांडलं, भोजन की मजा थाली से. जेवण जर करायचं असेल तर जेवणाच्या पदार्थांपेक्षा ताट वाढण्याची पद्धत एवढी सुरेख असावी की जेवणाऱ्याचं समाधान व्हावं. वाढण्याची पद्धतच एवढी गजब. सगळं काही आहे ताटामध्ये, पण वाढण्याच्या पद्धती. आता इथे आपलं मला वाटतं सगळा खानदेशी समाज आहे ना, सगळा आपला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातला एवढा तेवढा नाशिक जिल्ह्यातला असेल. म्हणजे ऐराणी समजणारे आहेत ना सगळे. हो बापरे, आता जोर मा म्हण राहिला. आपल्या खानदेशामध्ये खानदेशी पद्धतीचं जर जेवण म्हणत असाल, नुसती कल्पना करा की आपल्याकडे मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहेत, मुलगी लग्नाची आहे आणि तिला पाहायला पाहुणे येत आहेत. तर आपण जेवणाची केवढी काळजी घेतो. ताट वाढत असताना खानदेशी पद्धतीप्रमाणे जर म्हणाल, साधं जेवण बनवलंय, वरण भात, एक पातळ भाजी, एक कोरडी भाजी, थोडा शिरा, काकडी, टमाटे, बस एवढंच. पण वाढण्याची पद्धत, वरण भात हा जेवणाऱ्याच्या अगदी समोर जवळ पाहिजे. जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला पोळी यावी. पोळी म्हणा, पुरी म्हणा, भाकरी म्हणा, जे असेल उजव्या हाताला यावी. डाव्या हाताला पातळ भाजी असावी. तिच्या समोर कोरडी भाजी असावी. आणि भात आणि कोरड्या भाजीच्या मध्ये जी जागा आहे तिथे शिरा. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे भलतंच बारीक द्या, काही राहिलं. नियम हा आहे. ऐकायचं असेल तर अशा पद्धतीने राहील, ऐकायचं नसेल सर्व वरण भात, पातळ भाजी, कोडली भाजी, शिरा, काकड्या, कोकड्या, टमाटा, कैऱ्या, बट्टा, एक बोगना मटा केल्या, आलाईल्या, कालाईल्या आणि पेकिल्या. ऐकायचं असेल तर नियम असा आहे. पण एक बाई म्हणाली की नाही म्हणे, पोळी जर डाव्या बाजूला काय झाली तर काय फरक पडणार आहे? बराच फरक पडणार आहे. बसले बा जेवायला. जे पाहुणे आलेले होते त्यांनी मुलगी पाहिली, जेवायला बसले. मुलगी सुंदर होती, पसंत पडलेली, म्हणून जेवायला बसले. वाढणाऱ्या बाईने मुद्दाम पोळी डाव्या बाजूला करून दिली आणि पातळ भाजी दिली उजव्या बाजूला करून. आता सगळेच पाहुणे काही शर्ट उतरून जेवायला बसत नाहीत. वारकरी जरी असले म्हणून सगळेच वारकरी काही शर्ट उतरून नाही बसत. काही टेम्पररी असतात, काही कॉन्टॅक्ट बेसवर असतात, काही परमनंट वेल राहतं नाहीत. ज्याची त्याची पद्धत भागत नाही ना ते.
विठ्ठल विठ्ठल. मी कोणल्या झाडात एवढं बोलत नाही बरं. आई पहिले ध्यान माठील्या, कारण मी बोलतो जनरल. आता जेवायला बसले बुवा, ते सुरुवातीला वरण भाताचे 1-2 घास घेतले आणि पोळीचा तुकडा तोडायला गेले. नेहमीच्या सवयीप्रमाणे हात गेला उजव्या बाजूला, पण पोळी ठेवलेली होती डाव्या बाजूला. मग इकडे पोळीकडे आले, पोळीचा तुकडा तोडायला लागले. तोपर्यंत हे कोपरं ती उजवा हातले पातळी भाजी ठेवली होती ती ना, मग बुडी. त्यांचं काही लक्ष नाही. त्यांनी ते पोळी घास घेतला, इकडे आणला, तर हे शितळा 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 शितळा. त्यांच्या शेजारी बसलेल्या नानभाऊने पाहिलं आणि सांगितलं, म्हणे जिबू, सांगितलं त्यांनी, म्हणे काय जे बुंदे ग. नानभाऊला सांगून दिलं, म्हणजे काय, संबंध जमणार नाही. ते नानभाऊ सांगायला लागले, जे बो किरकोळ गोष्ट आहे, पोर सुंदर आहे, खानदान चांगलं आहे, गाव बी बरं आहे, माणसे सुपर आहे. जे बो म्हणे नाही, 8 इथला शितळा शेत आई तर आपली भाऊ बनकी ना, शितळा शितळा उडाई ती बटा. नुसती पोळी डाव्या बाजूला झाली तर जमणारा संबंध तुटू शकतो. भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माली से. माली म्हणजे माळी हा जातीवाचक शब्द नाही. हिंदी में उसको माली किसे बोलते, जो खेती करता है. भोजन की मजा थाली से, तो बगीचे की मजा. बगीचा फुलवलेला आहे, अगदी बहारदार केळी पपई मोसंबी वगैरे किंवा फुलबाग फुलवलेली. एकाने सांगितलं क्या बगीचा है, बोले अरे बगीचा काय देखते हो, बगीचे की मजा माली से. अगर भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, नाक की मजा ग्वाली से. ग्वाली म्हणजे नथनी. चेहरा सुंदर आहे आणि अजून नाकामध्ये जर नथ असेल, पण नथ शोभण्या इतकं नाक सुरेख असावं. नाक म्हणजे नेपाळचे ते स्वेटर विकणाऱ्यांचं नसावं. नाकामध्ये मजा नथनीमुळे. नथ म्हणजे ब्रज भाषा में उसे ग्वाली कहते. भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा माली से, नाक की मजा ग्वाली से, तो ससुराल की मजा साली से. ज्यांना सासरवाडीला जायचं असेल, थट्टा करणाऱ्या साल्या किंवा शालक असले पाहिजे. साल्या बिन साला बी होणार नाहीत, भले मसन काही माझा. पण सासरवाडीमध्ये जायचं फायदा काय, थट्टा करायला जर कोण नसलं. आता आमचे महाराज, एक महाराज होते ते आंबेडकर तालुक्यात, त्यांच्या सासरवाडीला मला घेऊन गेले एकदा. कीर्तनाला जायचं आम्हाला, पण म्हणे बाबा चालू चालू नुसतं जावानं चहा लेवाने निघाल. आता मला वाटलं यांची सासरवाडी आहे, खूप मजा येईल ससुरालमध्ये. तिथे फक्त त्यांच्या सासूबाई जिभाऊ महाराज, आणि त्या सासूबाईचं वय 85-90 वर्षाचं. आता जावई बापू जेव्हा तिथे चालले गेले, मी होट्यावर थांबलेलो होतो, आणि जेव्हा तिथे गेले तर त्या सासूबाई त्या जावयालाच ओळखत नव्हत्या, एवढा दृष्टीदोष. त्या विचारायला लागल्या त्यांना, कुठलाचे म्हणे भाऊ. जवाईले म्हणे कुठलाचे भाऊ. मी डायरेक्ट पायऱ्या उतरी गो म्हणता, जवाईलाच भाऊ म्हण राही नाही आहे की माल म्हणे मन टाकला ना तू का बा. ससुराल की मजा साली से, हमने इतना क्यों कहा. भोजन की मजा थाली से, बगीचे की मजा, नाक की मजा, ससुराल की मजा, तो भजन की मजा. जिस भजन में ताली नाही वो भजन ही नाही. मग भजन म्हणाल, पण भजन ते ओंगळ बाणे नरका जाए चुके ना, नरका जाए चुके ना. नरका जाए चुके ना.
4-5 विधान सांगितले तर बायांना थोडं फेल वाटलं असेल की माणसांसाठी सांगितलं बुवा ससुराल की मजा सालीसे, आणि माणसांनी त्याच सासरवाडीला जा जिथे थट्टा करणारे असतील. जेवायला बसावं आपण सासरवाडीला गेल्यानंतर, एका बाजूला शालक, एका बाजूला आपण वाढायला साल्या, ल्या ना पाहुणा ल्या चाल द्या. आपण म्हणू आता पोट भरलं, सालीने सांगा घ्या ना पाहुणे घ्या ना. नाही ना आता अजिबात जागा नाही का पोट भर जायला ते. नाही नाही पाहुणं मग म्हणा आत नाही, अरे बाप साली ना आत देव ना आत एकच. द्या मग थोडा द्या, शिरा सांगितला मला थोडा द्या. तोपर्यंत बाजूला बसलेला थोडा काय ले मजबूत ले ठेव ठेव पाहून आले म्हण का मुसडाम ठेव, शिरा ठेव बोललो मी, ठेव त्यांना ठेव. ती पोरगी द्यायला लागली एवढा एवढा आगा मोठा घ्या ना बावळट कुणीकडची घर काय भेटत त्यातली थट्टा करणारे पाहिजे. आता बाया म्हणतील माणसांना सांगून दिलं ससुराल की मजा सालीसे, तर बायांसाठी एक योजना आणली आहे मी, आणि त्या योजनेमध्ये असं म्हटलेलं आहे की झगडे की मजा गाली से. कारण माणसांच्या भानगडीला काठ्या कुराडी लागतात, बायाच ना भानगडले फक्त गाया लागते. एकदम जिल्हा चॅम्पियन होण्यासाठी एका मिनिटात 70 शिव्या देता आल्या पाहिजेत, त्याला म्हणू बाई. आणि ती बी एक गाई डबल नाही. गुरु कृपेने मला सुद्धा 45-46 शिवाय एका मिनिटात देता येतात. दी दे काढू का तुमले माईकचे, प्रॅक्टिस करावी लागते. स्त्रियांच्या भानगडीमध्ये काय फक्त शिव्या असतात, माईकचे माल तू कची शेन, तू काय नाक लावशील, तू काय अमुक करची. समजा एवढं तेवढं चोरून गेलं, एखादी वस्तू जर गेली, एक वस्तू कायली जास तूच नान मी चालणू लागित, पाठ करून ठेवायच्या चांगले 150 शिव्या. भानगडना टाइम उन्हा म्हणजे एक लिस्ट काढता यायला पाहिजे. हे एवढं का बोललो ऐकू आलं का तुम्हाला? भजन की मजा ताली से. जो अभंग निवडलाय आपण सेवेसाठी, भंडाऱ्या डोंगरावर तपस साधना करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्याकडे काही साधक आले. शेजारी संताजी महाराज जगनाडे, गौरशेठ वाणी आणि गंगाराम बुवा मावळ बसलेले, तुकाराम महाराजांचे 3 शिष्य. संताजी महाराज जगनाड्यांना सांगितलं जमलेल्या मंडळींनी की आमचा असा प्रश्न आहे, दुःख नावाचा आजार झालाय तो मिटेल का? संताजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं की मंडळी आलेली आहेत आपल्याकडे आणि त्यांचं म्हणणं आहे आजार जाईल का, पण आजाराचं नाव आहे दुःख. कोणही जगामध्ये असा जो दुःखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. दुःख 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 या शब्दासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक स्वतंत्र शब्द वापरलाय, भव. भव म्हणजे दुःख. लहान असो मोठा असो दुःख दुःखच आहे महाराज. रामचरितमानस मध्ये मला कोणीतरी बोललो होतं रामायणावर, बोला तुम्ही बोलले होते का? कारण इथे माझ्या नावाच्या समोरच रामायण लिहून ठेवलं म्हणजे मला बोलावं लागेल. रामायणामधला एक प्रसंग असा आहे, काक भुशुंडी ऋषी गरुडजींना सांगतायत. गरुडजी हात जोडून बसलेत आणि काक भुशुंडी त्यांना रामकथा सांगतायत. गरुड कुठे काक म्हणजे कावळा कुठे? गरुड पक्ष्यांचा राजा तो कावळ्याच्या समोर हात जोडून बसलाय. अहंकार टिकत नाही जगामध्ये. कोणाला हात जोडावे लागतील सांगता येणार नाही. कुणाला काय विचारावं लागेल, कुणाच्या दाराशी कधी जावं लागेल, भ्रम आणि अहंकारात राहू नका. कावळा काक भुशुंडी महाराज
आणि त्यांच्या समोर गरुड भगवान विष्णूचं वाहन समोर जाऊन बसला आणि रामकथा ऐकतोय की सांगा महाराज मी ऐकतोय. काक भुशुंडी रामायण रामचरित मानस मधले 3 प्रकरणांचा एक भाग आहे. तर गरुडजींनी विचारलं कि काक भुशुंडी जी, दुनिया में तो हजारों प्रकार के दुख है, पर महाराज हमें इतना बताइए कि सबसे बड़ा दुख कौन सा है. काक भुशुंडीजींनी सांगितलं जगातलं सगळ्यात मोठं दुःख नाही दरिद्र सम दुःख जग माही, दुःख जग माही. नहीं दरिद्र सम दुःख जग माही, दुःख जग माही. नहीं दरिद्र सम दुःख जग माही, दुःख जग माही. नाही दरिद्र सम दुःख जग माही, दुःख जग माही. हे गरुड़ जी, दुनिया का सबसे बड़ा दुख है दारिद्र्य. बाकी सगळे दुख है, पर सबसे बड़ा दुख अगर होगा दुनिया में वो दरिद्रता है. दरिद्रता माणसाची जीभ छाटून टाकते. दरिद्रता माणसाला मौन राहायला शिकवते. दारिद्र्य माणसाची मान खाली घालतं. दारिद्र्य माणसाचा अपमान करतं. दही दरिद्र सम दुःख जग माही, दुःख जग माही. दही दरिद्र दुःख जग माही, दुःख जग माही. संत मिलन सम सुख जग नाही. संत मिलन सम सुख जग नाही, सुख जग नाही. संत मिलन दरिद्र सम सुख जग माही, दुःख जग माही. नाही दरिद्र दरिद्रता सगळ्यात मोठं दुःख आहे. तुम्ही आपण आता इथं जमलेले जेवढेही आपण खानदेशातले लोक आहोत, कशासाठी आलो आपण इकडे? पोटापाण्यासाठी. तिकडेच जर आपण अफाट श्रीमंत राहिलो असतो, इकडे यायची गरजच काय होते? कुणी पाठवलं इकडे? दरिद्र्याने. दरिद्रता हा शाप नाही. दारिद्र्य कधीच प्रारब्धाने येत नाही. नियोजनाचा अभाव, त्यामुळे दारिद्र्य येतं. कितीही कमी उत्पन्न असो, कितीही कमी, पैशाचं नियोजन योग्य करण्याची प्रणाली ज्या घरामध्ये आहे, त्यांना श्रीमंत होता येतं. याचं जिवंत उदाहरण आम्ही आहोत. मला नाही वाटत की आमच्या इतकं दारिद्र्य इथे आहेत यांच्यामध्ये कुणामध्ये असेल. आम्हाला फक्त भीक मागता येत नव्हतं. दारिद्र्य ज्यावेळेस घरात घुसतं, सर्वप्रथम दारिद्र्य काय करतं ते पुरुष मंडळींनी ऐका, स्त्रियांनी सुद्धा ऐका, पण पुरुषांनी ऐका.
दारिद्र्य ज्यावेळेस आपल्या घरात घुसतं तर सगळ्यात अगोदर ते आपल्या प्रिय पत्नीच्या गालावरचं तेज घेऊन जातं महाराज. चेहऱ्यावरची प्रसन्नता घेऊन जातं, हृदयामधलं प्रेम घेऊन जातं. सतत तिच्या हृदयामध्ये चिंता. मुलं तर आहेत पण पोरांचं कसं होईल, मुली आहेत मुलींचे लग्न कसे होतील. आज आपण असताना ही परिस्थिती आहे. 1 रुपया आपल्या पोरांना कोणी देऊ शकत नाही. उद्या आपलं काही झालं आपल्या पोरांचं कसं होईल. पुरुष मंडळी घराच्या बाहेर निघतात, दुःख होत नाही असं नाही, पण प्रभाव कमी होतो. स्त्रिया घरातच असतात, रात्रंदिवस चिंता. मुलांचे खायचे दिवस आहेत आणि घरामध्ये काही नाही. मग दारिद्र्य दुःख काय काम करतात दुसऱ्या घरात. पहिलं झालं चेहऱ्यावरचं तेज नेतं. दुसरं पती पत्नीमध्ये जो मिलाप असतो, जे दोघांचे हृदय मिळालेले असतात, किरकोळ किरकोळ कारणावरून खटके उडायला सुरुवात होते. तुमचं असंच आहे, तुमचं तसंच आहे. मला माहिती होतं, माझ्या मामाला सांगत होते माझे पप्पा या घरात देऊ नको, पण मला नालायक इथेच द्यायला लावलं. सगळ्या भगिनींना नम्र विनंती, दारिद्र्याचा दोष आपल्या नवऱ्याच्या माथी मारू नका नुसता. मला माहिती आहे माझ्या कीर्तनात तुम्ही प्रचंड हसायला आलेले आहेत, मी हसवेल सुद्धा, पण सत्य समजून घ्या. पती पत्नी दोघांनी जर ठरवलं कोणत्याही दारिद्र्यावर मात करू शकतात. आमच्या घरात खाणारे 9 लोक होते, कमावणारे 2च होतं. मला 50 रुपये रोज मिळायचा, तिला 20 रुपये रोज मिळायचा. आमचं ठरलेलं होतं डेली 50 खर्चून टाकायचे, पण 20 रुपये शिल्लक पाडायचे. त्या काळामध्ये 480 ग्रॅम रुपये सोनं होतं महाराज. 82च्या काळात, 80च्या काळात आम्ही ठरवलं दसरा पाहायचा नाही, दिवाळी पाहायची नाही, आखाजी नाही ना, कानबाई नाही ना, हिरिय नाही, कथाच तामान नाही. आपण गरीब आहेत, आपल्याला कष्ट करावे लागतील, आपल्याला पैसा जोडायचा आहे, 9 लोकांचा परिवार पोसायचा आहे. 20 रुपये डेली शिल्लक पाडायचे. काही झालं तरी आपण 1 महिन्यात 1 ग्रॅम सोनं घेतलं पाहिजे. जिद्द बाळगले. समाजातले आमंत्रण सुद्धा आम्हाला येत नव्हते महाराज. लोकांचा दोष नाही. निद्रव्य पुरुषान बंधुजन ही संबोधिले मानिती, त्याचे जे प्रिय मित्र तेही फिरती, आपत्ती हे वाढती. जाते सत्वलयास शीलदारा, कांती क्षया पावती. जे केले इतरी बहु पाप कर्म, ते त्याकडे लाविती. त्याची संगत कोणीही न धरिती, त्या मान कोठे नसे. जाता तो धनीच्या घरात सुवचने, त्याला न कोणी पुसे. थोरापासून दूर 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 फिरतो, लाजोनी वस्त्राविणे. वाटे निर्धनता महान नरक हा, धिक धिक त्याचे जिणे. विचारा त्या गरीब लोकांना, जर कोणाच्या लग्नाला जायचं असेल आणि आपल्या बायकोने दुसऱ्या बाईकडून साडी मागून आणावी, लग्नाला जायचंय म्हणून. येते वेळ, दारिद्र्य असतं. आमच्या एका मित्राला लग्नाला जायचं होतं महाराज, तर त्याच्या पत्नीने 80 रुपयामध्ये गळ्यातला हार, कानातले झुंबर आणि हातातल्या 2-2 बांगड्या 80 रुपयात आणल्या. शेजारच्या बाईची साडी आणली, ब्लाऊज आणलं, टाके मारून ते ब्लाऊजही घातलं, साडी नेसली. ते डुप्लिकेट 80 रुपयाचे दागिने अंगावर चढवले आणि त्याला सांगायला लागले, म्हणे अहो सांगा मी कशी दिसते म्हणे. त्याने सांगितलं आजपर्यंत तुला मी माझ्या हृदयाची राणी समजत होतो, माझी जीवनसाथी समजत होतो,
माझी मैत्रीण, माझी प्रियसी समजत होतो मी पत्नीला, पण तू माझा केवढा विश्वासघात केला का? तू माझ्या दारिद्र्याचाच नाही, दारिद्र्यात साथ देणारी तू आज माझा घात केलाय. अगं हे बोगस दागिने तुझ्या अंगावरचे मला सांगतायत हे भडव्या, अरे पत्नीच्या अंगावर तू सोनं चढवू शकत नव्हता, तुला हरामखोराला काय लग्न करायचा अधिकार होता? अगं तुला सुखी ठेवण्याचं मी वचन तुला दिलेलं आहे आणि मी साधे अलंकार तुझ्या अंगावर चढवत नाही. तू मला म्हणाली होती तुम्ही राहाल त्या परिस्थितीत मला स्वर्ग आहे, मला आनंद आहे. मग हे बोगस अलंकार तू घातले. अगोदरच दुसऱ्या बाईची साडी नेसून आपण लग्नाला चाललो. अगं ही साडी मला हिनवते की तुझी लायकी होती का लग्न करायची? दारिद्र्य एवढं भयानक दुःख आहे महाराज. पण सगळ्यांनी एक विचार करा, तुम्हा सगळ्यांना हात जोडून सांगतो, जे पुरुष मंडळी असतील काहीही करा, निर्व्यसनी राहा, शुद्ध शाकाहारी राहा, काहीही करा, पैसा जमवा, पैशाला पैसा जोडा. जगात जे पाहताय तुम्ही, परमार्थाचं माध्यम पुण्य आणि प्रपंचाचं माध्यम पैसा आहे महाराज. संसार करायचा आहे, पैसा लागेल. पैशाचं म्हणणे पैसा तेरी बड़ी करामत दुनिया दौड़े आती है, तेरी बड़ी करामत दुनिया दौड़े है, जैसे गुड़ के आगे पीछे मक्खी चक्कर खाती है, ऐसे गूंगे आगे पीछे मक्खी चक्कर खाती है. पैसा है तो मिले जवानी, पैसा है तो मिले जवानी, पैसा है तो बीबी रानी, पैसा है तो बीबी रानी, पैसा है तो इस दुनिया में जन्नत भी मिल जाती है, पैसा है तो इस दुनिया में जन्नत भी मिल जाती है. पैसा तेरी बड़ी करामत दुनिया दौड़े आती है, पैसा तेरी बड़ी करामत दुनिया दौड़े आती है. आज ज्या लोकांनी तुम्हाला आमंत्रण दिले नसतील, तुम्हाला टाळलं असेल, उद्या हे लोक तुमच्या मागे फिरतील आणि यांना मागे फिरवायचं असेल मग एकच करा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, ओ जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी, उदास विचारे वेद करी. जोडून धन उत्तम व्यवहारे, जोडून धन उत्तम, उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहारे. आता मी हे सांगितलं ना, पैसा जीवनाचं माध्यम आहे. लगेच काही काही लोक, काही म्हणजे कोणते कुट्याळ, नाही हो महाराज पैसा कोणता संगी यस, हे असं जे बोलतील ना, मग त्यांना एक सांगा, तुन त्यांना घ्या ना, पैसा संगी येत नाही, मग राख लाव आणि सटकाटीन. तुला समजी घ्या ना, पैसा संगी येत नाही. पैसा सगळं काही मिळवून देत नाही हे सत्य जरी असलं, पण पैसा नसला तर बरंच काही राहून जातं.
बरंच काही राहून जातं. फार मोठं दुःख आहे महाराज. घर पैशावर चालतं. पैसा बँकेत शिल्लक असू द्या, बँकेत अकाउंट असू द्या, पत्नीच्या अंगावर सोनं असू द्या, एवढं तेवढं. इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद. आमचे एक मित्र होते महाराज, परिस्थिती चांगली होती जी भाऊ महाराज त्यांची. काय होतं काय नाही, तो आपला जर का सर्रप होता खाई पी, पण तिथ्यान घरी बाई कचायल होती गरमागन. शेवया, सांजऱ्या, कुर्लाया, खारोड्या, उडीदना पापडे, नागलीन पापडे, बाजरीन वडा, मुंगना वडा, गणच होतं पर्यंत, बदाम, काजू, सगळं काही. पण ती बाई अशी कचायल. आणि तो माझ्याकडे यायचा आणि मला नेहमी विचारतो, आबा काही सांग रे, इन तब्येत सुधारायला पाहिजे, इन तब्येत सुधारायला पाहिजे. आता मी सांगायचो म्हणतो काही कावाडणं म्हणे, कावाडानं इले फक्त ते दानच तेव्हा राहिले म्हणे इन पुढे. समजा कावाड आहे की इन तब्येत सुधरत नाही. म्हणतो मी एक काम करतो, पैसा शेत का म्हणून शेताने विषय होता 10-20 वर्षापूर्वीचा. तेव्हा काय 1000 रुपये ग्रॅम सोनं होतं. म्हणतो तू एक काम कर, 5 लाख शेत का पडेल म्हणे शेत. 5 लाख सोनं लिहिले तू. आणि आई बाईनं अंगूर चढायचं, बांगड्यान, चैन, मंगलपोत, कानमात्यात टोंगल होतात, लटकन होतात, कुडक्या होतात. म्हणतो तू टोस नसे नस चढाव सोनं, मुंद्या बिंद्या नसे नस रंगीटी. म्हणून यानं तब्येत सुधरी, तू फक्त गंमत देख. दुसऱ्याच दिवशी एवढं सगळं सोनं चढवलं. गलीमातल्या ज्या बाई संगे बोलले त्या बी जिसना संगे बोलले तिसले बेलाव, हाय त्यास लिहिणं, हाय त्यास लिहिणं, हाय पत एवढा नाही, हाय पत तेवढा नाही, या टॅपचा एवढा ना, या झोंबर एवढा ना, या लटकन, या बांगड्या, या मुंद्या. त्या द्या काढा मा शेण मातला तोटा सुद्धा काही जाय ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कार आलणं काहीच दे की नाही. पहिले नकरात राहत, मला वालण्याच्या शेंगा आवडते नाहीत, मला शेवगांच्या शेंगा आवडते नाहीत, मला वांगटा आवडते नाहीत. आणि जवळ काय होई करड कुरड आय बनगी एकदम 6 महिना. मग तो म्हण करबो, अरे बाप तुला काय देणं पडी म्हणतो, अर्ध सोनं दे दे, 2.5 लाख न मला दे देतो तू. नाही म्हणे काय का, आता आम्ही क्लासमेट एका शाळेत जाणार आहे, कसला मानन पाठ. आला आणून 2 महिन्याने तो पण आला. ती बाई बिवणी, ती बाई पुढे पायऱ्या चढे, तो मागे चाले. म्हणतो का रे वहिनी पुढे तू मागे. अरे बाबा तीन तब्येत इथली सुधरी गई, जर अशी मागे पडी उन्ही तर जराल मी शे म्हणे. म्हणतो काय जाय यार बापाच्या सोनाना पायर इन तब्येत अशी सुधरी गई म्हणे. भाऊ हिनं अर्धा जेवण मासा मायाची उसा सोडस म्हणे, इथली तब्येत सुधरी गे, काय करू. म्हणतो सोनं मत टाक. सोनं मत टाक म्हणतात. सोनं लिहिणं उतारी. ते 5 लाख न सोनं 5 लाख मागे डागडूग मुडी माडी. पण ती चिंता माझं वय उतरणी. ती बहीण जशी पहिली होती पैसा बरचस काही घडवतो जीवनामध्ये. जर पैसा नसला, आपला एक वारकरी तुटे म्हणजे नष्ट होईल, भाव म्हणजे दुःख, आणि रोग म्हणजे आजार. आजार झाला मग आपण कुठे जातो, दवाखान्यात. आजार झाला म्हणजे दवाखान्यात जायचं. पण कोणत्या दवाखान्यात जायचं. आता एका माणसाची दाढ दुखायला लागली, तो गेला दवाखान्यामध्ये. दवाखान्यात गेला, त्या कंपाऊंडरला विचारलं, ते आपले ते लिहितात ना नंबर वगैरे ओपीडी वाले, त्यांना विचारलं की कार बुकीतला नंबर आहेत. राहू द्या आमचं नफा बरं आहे. तिकडे द्यायचंय का वाजवायला. पण कितला नंबर म्हणे 72 नंबर आहे. दाढ दुखी राहिली 72 नंबर.
म्हणे माझी दाढ दुखते. म्हणजे तुला जेव येते डॉक्टरला सांगतो 72 नंबरेच्या. म्हणे मग माझा नंबर किती वाजता लागेल? तो गेला सकाळी 9:30 वाजता. म्हणे 4 वाजता येतो. 3:45 वाजता आला. विचारलं म्हणे किती नंबर आहेत? म्हणे 3 नंबर आहेत म्हणे. थांबला, लागला नंबर. जा म्हणे तुमचा नंबर लागला. मध्ये गेला. आता गेला म्हणजे डॉक्टर काय सांगतात? झोपा. डॉक्टरचं काय कामचे? झोपाडानं. झोपले. म्हणून काय होतं तुम्हाला? पण डॉक्टर साहेब म्हणे दाढ दुखी राहिली. अरे मी मूळव्याध ना डॉक्टरचे म्हणे. तू दाढ नकस काय म्हणे? मग तो दवाखाना कोणता राहत? अरे हा आजार कथा, तो आजार कथा, दाढ कथा, मूळव्याध कथा. तू बोर्ड बी वाचन नाही का? नाही म्हणे दवाखाना मग जाऊन चांगलं होतं. मग डोऱ्यासना बी दवाखाना होता तर ते नंबर लावता का तू? दवाखान्यात जायचंय ना, पण दवाखाना कोणता? स्पेशलिस्ट असतात काय काय आजारांचे, मानसिक रोगाचे. ऍक्सिडेंट हॉस्पिटल आहेत, हृदयाचे आहेत. मग अध्यात्मामध्ये जर तुम्ही आले इकडे, महाराज आजार कोणता आहे? म्हणाले दुःख नावाचा आजार आहे. दुःख नावाचा आजार आहे हा फार पुरातन आजार आहे. अशीच एक व्यक्ती दवाखान्यात गेली, डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सांगितलं म्हणे काय होतं? म्हणे साहेब माझं पोट दुखतं म्हणे. पोट दुखतं? झोपा. दाबी दे का? कधीपासून दुखतं? बालपणापासून दुखतं का? असं राई दुखस का? म्हणे नाही साहेब. म्हणे मग काही शिळं पाकडं खाल्लं होतं का काही? म्हणे नाही. म्हणे असं तैल बियल? म्हणे काहीच नाही. म्हणे जास्त तिखट? नाही. मसाला? अजिबात नाही. हाही नाही ते नाही. रोडगा बिडगा खायली नात का? म्हणे नाही. म्हणे बाशी खिचडी कलचल खाली का? अजिबात नाही. म्हणे हाही नाही ते नाही. पोट दुखीच राहणं. खालीवर पाय पडणं होता का असं चालताना? नाही. म्हणे असं काही दोरीवरल्या उड्या बिड्या माऱ्यात का? म्हणे नाही. म्हणे बट नाहीच. आणि पोट तर दुखी राहिलं. म्हणे माही पोट कधी पैन दुखी राहिलं? म्हणे आमना चुलत भाऊने वावरली ना त्या रोज पैन दुखी राहिलं. डॉक्टर म्हणे बरोबरचे म्हणे. घेतली चिठ्ठी, लिहून दिलं. म्हणे 800 रुपये बिल द्या. 800 रुपये द्या. 800 रुपये घेतले. म्हणे औषध म्हणे त्यांना लिखेले. चिठ्ठी वाची. म्हणे त्यानं जवलंग इकावत नाही तवलंग पोट दुखणं बंद राहणार नाही. 1000 प्रकारचे दुःख आहेत लोकांना. कोणी दुःखाने दुःखी आहेत तर कोणी दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहेत. आता एखाद्याचं चांगलं झालं ना, कल्याण झालं ना, तर सगळेच लोक कल्याण म्हणणारे नाही आहेत. आम्ही का उलटा त्या आकली राहणूत का? देव बी निसनाशे. म्हणजे ज्यानं कल्याण जाय तो निश्चय. तो काय दिनाचा अन्याद्या काळी. आता मागे घर बांधलं आम्ही 40गावला. आता कोरोनामुळे जवळजवळचे लोक बोलवले. मग त्याच्यात एका चुलत भावालाही बोलवून घेतलं. त्याचं माझं चांगलं जमतं. मग घर बीर बांधलं. बामन बी असा कोरोना मासलाईचं. आम्ही तसाच मासलाई बटेल पाठा झालं. पूजा बिजा झाली, सगळं काही झालं. जेवणं झाले. आता तो भाऊ आणि त्याची पत्नी अंगणात उभी होती. अशी लाईटिंग बिटिंग घरावर लावलेली. आम्ही घरकडे देख रे 2 नवरा बायको. आता त्या देखत मी बी अंगण चाल ना गो. आता त्याला विचारलं, म्हटलं दादा कसं काय वाटलं रे घर? ऐदक म्हणे भाऊ घर म्हणजे घर. वा याले म्हणे घर खरंच मस्त घर बांधत. ते वहिनींना विचारलं, म्हटलं वहिनी घर कसं काय? आता आमना का असा तुमना गत रात ना पैसा शे. मग आमना का असा रघुवीर केळकर मा नाचाना शे. कीर्तनाचा पैसा पण सुद्धा बोलानं नाही. मग ती भाऊ जायला सांग म्हणले आव पेट आले अर्धा पाटा की याल बी बांध तू बी बांधून 2 जण पैसा कमावत फिरावा. काहींना आजारच आहे, चांगलंच बोलायचं नाही. आणि काही लोकांकडे बोलणंच असं काही औषध आहे महाराज की ते बोलतात कोणत्याही बाजूला जातो मी. कधीही विचारा त्यांना
आणि त्यांचं एकच आहे, वेची ते वचन जेणे राहे समाधान. बोलतील असं साच आणि मवाळ, मितुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्यांनी बोलतच राहावं आणि आपण ऐकतच राहावं. जातो ना आजार मिटतो ना. कोण म्हणतो आजार मिटत नाही? दुःख नावाचा आजार झालाय ना. हे आत्ता निघालं महाराज एवढं आजाराचं निदान. एक आजार तपासण्यासाठी रक्त तपासून आणा, लघवी तपासून आणा, थुंकी तपासून आणा, हे करा ते करा, आमका रिपोर्ट आणा. त्या 50 रिपोर्ट काढा माझा आपण लंबावी जातात. आणि तेवढे सगळे रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिले की मग ते सांगतात नॉर्मल आहे. मग नॉर्मल माणूस ना कचायल माणूस ना चेहरा वय का होत नाही का? नॉर्मल माणूसला एवढ्या तपासण्या करण्या पडते. नॉर्मल आहे. अहो मुलीने फक्त माहेरी जावं, बापाच्या समोर उभं राहावं. पोरीने फक्त मुलगी सुखात आहे का दुःखात आहे बाप नुसतं तिच्या चेहऱ्याकडे पाहून ठरवू शकतो. सगळ्यात मोठा डॉक्टर, सगळ्यात मोठा हकीम आपला बाप आहे पोरींसाठी. लग्न झालेल्या पोरीने फक्त माहेरी जा आणि बापाच्या समोर फक्त उभं राहा. बायांना विचारतो मी, लग्न झालेली मुलगी जर माहेरी गेली तर तिने बापाकडे काही मागावं का मागू नये? सांगा बरं, काय करावं? हा नाही सांगशात का काही कनिष्ठ पटीत राजा? सांगा, लग्न झालेली पोरगी जर माहेरी गेली ताई, तिने बापाकडे मागावं का मागू नये? मागावं का ताई? हा भी नहीं, नहीं भी नहीं. मोठ माय मांगो का नहीं मांगो? मिले ना मा भी नहीं, देना मा भी नहीं. भाऊ हा सांगा ना तुम्ही, मागावं का? वय कमी असतं, पोरी माहेरी जातात. दिवाळीला किंवा अक्षय तृतीयेला आल्याबरोबर नमस्कार केला की पप्पांना लगेच सांगतात, पप्पा आता ती एक सुटकेस निघाली 8,000 रुपयाची रिमोट. हे मोबाईल सारखं रिमोट असतं, नुसतं बटन दाबलं 007 पाठव कुकडीदास. प्रत्येक पोरीसले सांगस तशी सुटकेस जर लिग्यात तुमना घर तर सुटकेस ना तर ननीनले उभी करानी आणि आता बटन दाब द्यावं 007 3 मुसडाल बटाल पाहिजे. बापाला सांगायला लागले, पप्पा ती सुटकेस मला घेऊन द्या 8,000 रुपयाची. आणि पप्पा एक काम करा, मला पैठणी घ्यायची आहे पप्पा 6,000 रुपयाची. आणि एक काम करा पप्पा, ते दाखलं किरकोळ होत होती ना, याला 2,500 रुपये द्या ड्रेससाठी. आणि पप्पा याच्या पप्पाच्या ड्रेससाठी तुम्ही आणलेले कपडे ते घालत नाहीत, कदा कदा बुकस. ती पोर म्हणे, मिनी म्हणत. तर तुम्ही यांना 3,000 रुपये त्यांच्या ड्रेससाठी द्या पप्पा. आता बापने ती यादी दे की. बाप म्हणे, का बहीण तुम्हाला बेटा लिहिलच्या का सोसायटी काढा लिहिलचे म्हणे. पोरीने बापाकडे मागायचं नाही, बापासमोर नुसतं जाऊन उभं राहायचं. बाप तुमच्याकडे पाहून ओळखू शकतो तुम्ही सुखात आहेत की दुःखात आहेत. आपलीच मुलगी आपल्याशी बोलताना नजर खाली करून जर बोलत असेल तर बाप ओळखून घेतो, हरामखोर आपल्या लेकराला त्रास देत आहे. आणि पोरगी हसत खेळत खेळत बोलत असेल, लेकरू सुखात आहे. बापापेक्षा मोठा डॉक्टर कोण सापडेल? आणि बापांनाही सांगतो, या ज्या मुली असतात ना, आपल्या मुली काही दिवसच आपल्या मुली असतात, काही दिवसानंतर त्या आपल्या गुरु असतात, काही वर्षांनी त्या आपल्या आई असतात, काही दिवसांनी त्या आपल्या शिक्षक असतात. पोरगी जर माहेरी आली ना, बापाचा निस्ता चेहरा पाहिला तरी तिला बापाच्या खिशाचा अंदाज येतो, माझा बाप कडकीत आहे का चलतेत आहे. सांगा, एवढे तज्ञ फिजिक दुःखी द्या तर नांदतात सासरी, पण लक्ष असतं माहेरी. ज्या बाईंची आई मेलेली आहे पण बाप जीवचं काम काय,
पेशंट काय म्हण राहिलं ते सांग देऊ. आणि त्या भाऊला आराया मारी संधी समजेली. नुसत्या ओठांच्या हालचालीवर तो लक्ष ठेवायचं माझ्या, आणि त्याला कळून जायचं काय म्हणणं आहे. आणि ते ज्यांच्या घरात राहायचे ना, त्या घरमालकाचे भाऊ औरंगाबादला सर्व्हिसला होता एक, तो रुपया बाहेर होता आणखी. तो औरंगाबादवाला उन्हा 2 रोज थांबना आणि तो आजारी पडी गया. आजारी पडली की जुने माणसं काय करायचे, चादर पंगरीचं ना थंडी वाजेल ना गत जाय, आजारी माणूस वय काही जाय. अहो असा चादर पंगरी उन्हा. आणि मी तटी पटेल बरं आमना त्या दवाखानामा खुर्ची फक्त डॉक्टर पुरती, पैसा रोख ये नाहीत. कोणी बाजरी दे, कोणी ज्वारी दे, कोणी गहू दे. पोतड्यास मग टाकूत त्या अर्धल्या पोतड्यात आहेत की त्या पोतड्याच खुर्च्या होत्यात आमच्या. पेशंटेज नाही त्या पोतडीसवर बटाना मजार कोणी गवलं येऊन याला उठाडानं टाक द्या ना आणखी बट होत. 12,500 लोकसंख्येचं गाव आणि आमना नानापास 6 सुया होत्या. त्या सुया बी आम्ही उन्हा बऱ्या असं निसनावर घसडत भटून करपा कुरपाई जायत ना दिसले तर कोणले टोचाय की को काय नाही एखादा काही की आमना म्हणजे बडा कधीच कोणाला सॅप्टिक झालं नाही. गल्ल्याच्या गल्ल्या आजारी पडायच्या. आणि पहिल्याने लोक पेटी घ्यायला यायचे डॉक्टरांची. आता डॉक्टरांना पहिले महादेवना पहिले नंदिनीच पूजा. ते मला त्या भाऊला ऐकू जाय नाही. मला सांग आबा आपला घरी येतो तुमचा आजारी बर तू पेटीली जा. मग मीच त्याला पै बरं सांगितलं पाणी ठेवी ते इंजेक्शन पहिले टाकणं पडेल त्या पाणीमा बोगनीमा पाणी उकायनं पडे पाणी ठेवी. आम्ही जाऊ डॉक्टर बिन मी बी निघू तवशन माझा दुसरा त्याला नाही सांगेल डॉक्टरला मला बघ आता जा पाणी दे माझा एखादी ओ भाऊ तुम्ही बहीण आजारी पाणी दे. अर्ध गाव पाणी दे. आम्ही आई गेली म्हण ती गेली मा पाणी ठेवायचं. जो म्हणजे मीच अर्धा भांडा कारभारी त्यांमधला आधी त्याला ऐकू येईल. कधी कधी असं व्हायचं पित्तरपाटामा एक जण निवतं सांगालो ना आमले डॉक्टर बरोबर मी राहूच बिगर निवताना त्याच नामा दोन्ही मी निवतं राहायचे. निवतं मला सांगे त्याला राहे पण मी बी जाऊ. एक जण निवतं सांगालो ना मी नेमका काहीतरी घसडा घुसडा मोहतो. आता तो उन्हा निवतं सांगाले ना भाऊ त्याला म्हणे झोपा. अरे झोपा नाही तो निवतं सांगाल यांचे आपले विठ्ठल विठ्ठल आणि आले बा ते घरमालकाचे भाऊ तो रुपया बैरा अहो 12 बैरा म्हणता ते कधी जाई बाई सर्कस. ते आले आमचे दादासाहेब आमना नाना 12 जाईल तो रुपया जाईल. समोर आले नानाने सांगत झोपा हाताचं देखील तो झोपी घ्या. नाना जोडे गया. रात्री काही खाल्लं होतं का 12 विचार राहणार रुपयाले. रात्री काही खाल्लं होतं का तो रुपया म्हणे मी दगा भाऊचा लहान भाऊ आहे म्हणे. याने काळात 2 इंजेक्शन एक कंबरले एक दंडले. हो म्हणा बाप तो काय विचार आहे ना हा काय सांगी राहणार या डायरेक्ट 2 इंजेक्शन दे देणार ह्या कसाना देणार. आणि मग उठल्यानंतर विचारतात आमचे नाना तुम्ही दगा भाऊचे लहान भाऊ आहेत का म्हणे खिचडी काढली होती रात्री थोडीशी. आई उत्तर कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नाही पण आजार गायब. काय टोचन काय नाही आजारनं नाव बी माहीत नाही प्रश्न उत्तर बी ठिकाणवर नाही. त्या काळामध्ये मी 4थीत असल्यापासून 10वीत येईपर्यंत त्यांच्याकडे होतो. पण एकाही पोरीचं सिजेरियन व्हायला तालुक्याच्या गावी पाठवलं नाही. गोया अशा आहेत आमनापा तवय मेडिकलने चिठ्ठ्या लिखाण काम नाही.
जो इंजेक्शन लिए आबाकडचा आहे तो गोया बांधे गोया बी असा डबा राहत आमना कागदे बी पुरा चिटकाडेल राहते तिन्ही डबडीच ना कागदे फाट जाईल कोणती गुई कसावरची माल बी माहीत नाही पण 2 लांब्या 2 आखूड पॅक करायला यायचे लोक तुमचा पोट दुख राय ना दुसरं आहे डोकं दुकान गुई दे दुकान देऊ का बंधवान देऊ त्याला बी माहीत नाही मला बी माहीत नाही पण एकालाही इंजेक्शनचं सेप्टिक झालं नाही रात्रीच्या वेळेस आता मला कीर्तनाचे जागरण आहेत पण 4थी पासून त्या बावले ऐकू येणे त्याला उठाड आले बँड बी लाई ना वाकाडर बाबल्या पुरं बी गाणं होई गे तरी उठता नाही मग लोक आमच्याकडे यायचे आईला उठवायचे आई मला उठवायचे वर बाबा तेवढं नानाले आता मुली डिलिव्हरीसाठी आलेल्या असायच्या गावात तेवढी येले तो घर मालक मला 3री ठिकाण भाव दे चाल रे भाऊ ओमन दादा चाल रे भाऊ मला तोल 3री ठिकाण मला उठाडानं मी नानान घर जावा नानाले उठाडताना कितल्या का बोमा मारत नाहीत उठे नाही 2 चेलनी बॅटरी आपला तोंडवर चमकाडानी आणि चादर वडानी मग तो आपलं तोंड घे हां चला विठ्ठल 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 आणि येणारा त्या तोंडावर चमकाड तो काय आधी ती आपल्या तोंडावर चमकवायची मग ते हां आबा आहे का हां चला गली गुली विचारांनी त्या माणूस तोंडावर चमकाड देऊ आणि चालेल गेल्या गेल्या त्या गरोदर पोरीला इंजेक्शन द्यायचं बाहेर आमले खाटा पाडेल राहत लोक दुःखी असायचे मला सांगत ओ चहा ठेवतात दादा प्युअर दूध मा आणि त्या टाईमले प्युअर दूध मा चहा भेटे नाहीत त्या टाईमले भजण्यासले बी अशी चहा भेटे मरणना ठिकाण की आई ब्रांडी शे का चहा शे आई वय काल टाईम लागे अर्धा लिटर दूध मा अर्ध गाव चहा पी खारं आलनं काहीच देखांनी आणि तरी आणखी विचार अजून पाहिजे का अजून पाहिजे म्हणजे अजून पाहिजे का ते काही गावरान तुपचं का अजून पाहिजे का तिथे बाहेर बसलेले असायचे एवढी प्रॅक्टिस होती आमच्या नानासाहेबांची चहाना कप खाली होत नाही महाराज तवशील पोर मोकळी होई जाय एवढा सिजेरियन दर महिन्याला तपासा पाणीन बादली उकलू नका मूक उकलू नका संध्याकाळ लोंग बाजऱ्या कापणाऱ्या बाया आमना नाना एकच इंजेक्शनवर ओके कटाके कोण म्हणतं रोग जात नाही आजार जात नाही मग एवढ्या चिकित्सा येऊन सुद्धा कोरोनावर कोणतं औषध होतं औषधाचं नाव काहीच नाही आणि बिल 24 लाख 25 लाख 10 लाख काय दिन 10 लाख ना कावाल दिन का टोच का काय के झालं काय आजाराने कधी भीती निर्माण होते का नुसतं सांगून एकमेकांना अरे बाप जोडी येऊ नको बरं नुसतं जोडी येतात मरी घ्या जोडी येतात मरी घ्या काय झालं गावाच्या गाव पॅक कोणी कोणाकडे जायचं नाही आम्हाला कोरोना झाला होता आम्ही जवळ सुटीसन घरून आमली देखी जण गली अशी पय जसं काही डुकरी गुची घ्यात बा गली मा वठावरला लोक गरमा बिनविरोध गली मग फिरोध आम्ही घ्या आपलं कोणाच विरोध नाही बा ते 5 जण कोरोना मागे तुम्ही मामी बी मी बी पोर उभी नात बिन पोरगा बी आमले हसू ये आमना म्हटलं एक जण जरी वठावर गे तरी लोक झाडता झाडता गरमा पै जाय की कोरोना म्हणजे आम्हीच जित्ता कोरोना दी कुठ्याचले याला काय रोग म्हणतात का हा रोग होता की रोगाची अफवा होती मग दुःखही फार लहान आहे दुःखाच्या नुसत्या कल्पनेने दुःखी होणं हा मोठा रोग आहे महाराज आणि या रोगावर जर मात करायची असेल आपल्याला तर आपले डॉक्टर आपण आहोत दया क्षमा शांती ज्या घरामध्ये दया आहे ज्या घरामध्ये किरकोळ किरकोळ गोष्टी झाल्या असतील त्यांना माफ करा
आणि सगळ्या बायांना सांगतो ना, भानगडी तर जास्त बायांचेच आहे, माणसांच्या नाही आहेत. सासू आणि सुनांचे वाद आहेत, सासरा आणि सुनेचा वाद नाही. आता इथे जरी पाहायचं म्हटलं तर मी बायांना विचारतो, कोणत्याही सुनांना जर विचारलं, आत्ता मी जरी विचारलं इथे की काऊ बहीण तुमने सासू चांगली शे का सासरा चांगला शे, बाईसले बोलू द्या, मला चेहरा सांग राहत बाया असे राहण्यात ना, कोण चांगलंय मला माहिती. तुम्ही बोलावणे तुमले माहिती आहे, अहो बोलीच मोकळ्या होई जाई आणि आमना घरमा शिलगाई जाई म्हणजे अहो आठे काढायला येईल का शिलगाडायला येईल ते आमले समजे राहिलं नाही बा. एक लक्षात ठेवा, सून आणि सासू यांच्या वयात कमीत कमी 30 वर्षाचं अंतर असतं. अनुभव 30 वर्षाचा जास्त कोणाचा आहे. मग अभ्यास केवढा पाहिजे, तज्ज्ञ केवढं पाहिजे. मग त्या तज्ज्ञाने आपल्या असिस्टंटला वागवलं कसं पाहिजे. त्या घरामध्ये ॲडजस्ट व्हायला सुनेला काही वेळ द्यावा लागेल ना, काही कालावधी द्यावा लागेल ना. आणि तो जर तुम्ही बायाच देत नसाल, तुम्ही बायांचे दोष पाहतात. आता बऱ्याच ठिकाणी सांगितलंय महाराज मी, आमच्या या खराब स्वभावामुळे तुम्हाला सांगतो मी, मन नावनी इथले पाठी लागी जायला होती तिथं ती कीर्तन मा जर जावन म्हण या साऊंडवाला तर नाहीच म्हणत मन नावले. कोण कीर्तन जे वाडेकर मा मी नाही येत बस साऊंडले तर तसा शिलगा चटा काही बी करा तुम्ही, मी नाही येऊ. कारण थोडं जरी खराब असलं मी काय करायचो, मटेरियल फेकून द्या तुम्ही, एकदम सुपर पाहिजे. शिट्टी जर वाजीच गई तर त्या साऊंडवाला 2-2 रोज पहिले जेवणे सोडी देत. चाली म्हणणारे गायक एखाद्याने चांगली चाल म्हटली, मी कौतुकाने जरी त्याच्याकडे पाहिलं त्याला वाटणं आपलं काही चुकणं, तो नियमन म्हणणारा चुकाई जाय. मग मी आज काल मान घाली बोलतो. वाजणाऱ्याकडे 2 थाप जर मला आवडल्या आणि मी जर विशेष आनंदाने पाहिलं तर नियमन वाजणारा उचकीच आहे. आणि या स्वभावामुळे काय झालं माहिती आहे का, रेल्वेमध्ये अधिकारी असून सुद्धा मुलाच्या लग्नाच्या वेळेस जिकडे तिकडे असा प्रचार झालेला, तो भलता भिरडे व्हा. मी लग्न जमलं बा. आता व्याहीबाने ज्यावेळेस मुलगी दाखवली, आम्हाला पसंत पडली, ठरलं. दुसराच दिन गावमा चर्चा, मनाकडे बी जमी घे कुठलं जमणं, आटलं जमणं. पण त्या मुलीच्या घरी, सुनबाईच्या घरी कोणी जायचं, तिच्या आईला विचारायचं, बापाला विचारायचं. जर बहीणबाईला विचारलं कुठे दिनी फोन, वाढायला दिने. कोणाकडे दिने, वाडेकर महाराज. हो माझा बघा बेरडीच होता हो, जर डोक्यावर पदर नाही राहिना कथा गले गाय देत. माणसांना जर टाळकऱ्यांना विचारलं, एक साऊंडवाला विचारली ना, तो साऊंडवाला म्हणे कार भाऊ आपली पोर कुठे दिली, म्हणे वाडेकर महाराज. अरे तो बोलता निश्चय म्हणे मी इथलीची बी वायर चुरपूर जाई. तो येईन बिन नवरी बी असा घाबरी घ्या, आपण चूक केली का काय बा. येईन बाई म्हणे लागी तर बसता सोडी द्या म्हणे, त्यासले नाही परत दित ते शिलगू द्या. पण आई पोरचट देवांनी जोयस त्या महाराज बद्दल असंच सांगितलं आहे ना म्हणे. पण एकही असा सांगत नव्हता शिस्तप्रिय आहेत बा. लोक असेच बोलतील. मग जसं जसं लग्न जवळ येत गेलं, लग्नाचाही दिवस आला, टाई लाग गई. नवरी वाट्याला ऑन टाईम म्हणा बेदाईनं असा रडेत त्या. आता नुसून बाईला घ्यायला आम्ही तिकडे गेलो, मी माझे 1-2 चुलत भाऊ, चला बा ते पोरले आपण लिहूत आपल्याकडे. आता व्याहीबांना सांगायला लागलो, म्हटलं आता येऊ द्या. त्या असा लटकेत येरायरले ना, असा रड्यात. मला आईनी माहिती त्या मन नावले रडे, आऊ बिरंडा कर देवाई गे बा. व्याहीबा म्हणे महाराज लेकरू आत्ताच कॉलेज झालं, थोडीफार काही चुकेल, एकदम संताप वगैरे करू नका. तुमच्या बाबतीत तुमचा कडकपणा मी ऐकू नये. मग त्यांना जवळ घेतलं, त्यांच्या खांद्यावरून हात फिरवला. म्हटलं व्याहीबा ही पोरगी आजपर्यंत तुमची मुलगी होती, आजपासून ती माझी मुलगी आहे.
भविष्यामध्ये या पोरीने वाडेकर महाराजांची फक्त तुम्हाला एक चूक सांगून द्यावी, एक, तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल. ही आजपासून माझी मुलगी आहे. जर मला या मुलीत माझी मुलगी दिसली नसती, मी दोघा हात ज्ञानेश्वरीवर ठेवून सांगतो, मी पोराचा 1 रुपया हुंडा नाही घेतला. महाराज 15-15 लाख रुपये हुंडा देणारे लोक आले होते. म्हटलं मला माझ्या घरात सीता आणायची, माझा मुलगा राम आहे, मला विकायचा नाही. आली पोरगी, पण ती पोरनं कुठे विश्वास बटी, सापवर कोण विश्वासची, सापले मारवतोय, साप बी असा नाही नाही म्हणस, तो नाही म्हणस का, जटी सापली तटी धरली असतो. आता घाबरत घाबरत त्यांचे रोज फोन चालायचे तिकडनं, का बाई, आणि आपलं अगदी ओके सांगून दिलं त्या पोरीला की तुला सासरी काय माहेरी काय म्हणायचे बेटा, म्हणे मला गुड्डी म्हणायचे. मी तुला मरस तो गुड्डी म्हणसो, तू आमची गुड्डी आहे. आमच्या पत्नीला सांगितलं पोरीला तू पण गुड्डीच म्हणायचं, आपली मुलगी आहे म्हणे. मंजूर. पोऱ्या म्हणे मी काय म्हणू, तू नको गुड्डी म्हणे, तू तुला जे पटी ते म्हणतो, तू इलू इलू फालू फालू तुला जे पटी ते काही बी म्हण, विठाल विठाल. पण धाक किती महत्वाचा आहे घरांमध्ये, ऐकून घ्या, दुःख कसं कमी करतो. एक दिवशी सहज विचारलं आमच्या पत्नीला, म्हणे आई आज घरीच आहेत म्हणे, आबा कीर्तन नाही, जेवणाला काय बनवू. पण त्यातले वरण आवरस, वरण कटाक, पोया कटाक, एखादी कुल्लाईन तारेसनी भाजी कटाक. आता केलं त्या पोरीने, वरण बिरण केलं, बसलो जेवायला. आता म्हणा असं 68 सभा आडून दडून डायरेक्ट 2 पोया वरण मोडली नाही, आकार टकार काहीच देखाने. आणि ज्यावेळेस पहिलाच घास घेतला मी, वरण खारं होतं, इतकं खारं, 5 एक वरण होई जाते इथलं खारं. पण मी विचार केला की जर आज आपण या पोरीला बोललो, हिचा विश्वास उठेल आपल्यावर. हिच्या बापाला आपण सांगितलं ही माझी मुलगी आहे, मग आपल्या पोरीने जर अशी चूक केली तर खात राहिलो. मग आमच्या पत्नीला बोलली आमची सुनबाई, म्हणे आई तुम्हाला पण वाढवून देऊ का. पण बाईस नांग मग सासूगुच जायला राहस, सासरा बाप होई जायला राहा. नाही नाही आपण बरोबर जेवसोत. आव म्हणता बट ना मन बरोबर, तू कधी 3 माझाही राहिले. आता तो पोरी आई, त्या 2 जण गप्पा मारतीन, हसतीन, बोलतीन, नवीन लगीन व्हायचे, आणि तू कधी गुजराय नाही. आठ जेव आई समजत नाही का सास वाचले. नवरा बरोबर जिले हो, गप्पा मारत वटावर बटो, सुनबाई मुलगा बोलतील. प्रत्येक सासऱ्याचं म्हणणं आहे की माझ्या मुलाने सुनेने हसत राहावं, आणि प्रत्येक सासून म्हणणं आहे आता जा हे करायला लाग जाई, डोक्यावर बट जाई ना त्याना, मग तू पिरत्यास ना मग. खरा गोंधळ तर तुम्ही करतायत, खरं दुःख तर तुम्ही निर्माण करताय. ज्या वेळेस जेवायला बसलं महाराज, आमची मंडळी बाया नीटनेटकच असतं, आपला गत नाही असं 2 पोया मुडी ठेवतील ना, डेपो कालाई ठेवतील. बा तिने पहिलाच घास घेतला वरणाचा, तिला खारट लागलं. तिने माझ्याकडे पाहिलं, काय जित्रप्त दनादन काय राहिलं. अजून तिने दुसरा घास घेतला, खरंच खार आहे वरण. आणि मग मनकडे दे की म्हणतं काय जाय, म्हणजे वरण कस खायचे. म्हणतं मीठ लागी बहुतेक थोडंफार लागी का, मीठ लागी म्हणे वरण खारं नाही का. ती पोरगी तिकडे किचनमध्ये घाबरून गेली की काय दांगडो आहे आता भाऊ तर काही राहील तर गुच्चू. आणि आई सुनसुंदरी जेवाल बटा दांगडो गोचे घ्या. त्या पोरीने वरण चाटून पाहिलं तिकडे, एकदम आले. आता ती BA DED पोरगी म्हणे पप्पा आय एम सॉरी. म्हटलं नो सॉरी, सॉरी बिरी काही नाही. म्हणे माझ्याकडनं थोडं मीठ जास्त पडलं, पडू दे ना, तू माझी मुलगी आहे ना. मुलीकडनं खारट झालं तर बाप बमा मारतो का. पण असा टाइमला गुच्चूप बटणे ती बायकोच काय काम नाही, लग्न करीस आणि फायदाच काय. मग असं का एवढं समजदारी मग बोलतायस तुमले.
मग मी परनिवून होतोय मनावरी जरासं तिखट होई जाय तर माय आणि अँडवर कसा गली माथाय तय करीत तवय मला माहित होतं आई गुचू पटणार नाही. म्हटलं तुझ्याही प्रश्नाचं उत्तर देईल द्या ना. मनावर एवढं सवयीच आहे. म्हटलं आई तुला सांगेल आता नाही, मला कीर्तन नाही, मी रात्री सांगेल, ही पोरगी समोर नको. रात्र व्हायची तर माऊलीच वाट पाहायची. कवय रात होईन कवय या चित्रबली विचार सुरू. विचारलं बुवा आम्हाला एवढं वरण खारट असून त्या पोरीला बोलता नाही आलं तुम्हाला की स्वयंपाकवर निबंध आणि ठेवत जाय. म्हटलं बोलता आलं असतं. आणि तू काय म्हणाली होती की मला माझ्या वेळेस का, तू त्यावेळेस सुद्धा माझा वर्तमानच काळ होती, आज सुद्धा तू माझा वर्तमानच काळ आहे आणि उद्या सुद्धा तू माझा वर्तमानच काळ आहे. तू आहे तोपर्यंत मी राजा आहे, तोपर्यंत मी जिवंत आहे. तुझ्यावर माझा जितका हक्क आहे ना तितका जगात कुणावरच राहणार नाही. आज तू जिवंत आहे. ती पोरगी माझा भविष्य काळ आहे. उद्या जर तू माझ्या अगोदर गेली या घरामध्ये मी लाचार होईल आणि त्यावेळेस जर मी या पोरीला म्हणेल दीदी गुड्डी बहीण बेटा करेल, मग ती म्हणेल की असं का आती बहीण बेटा कराय ना, तो बोलता मात नव्हता. आणि आता बायको मरी गी आते मला बहीण बेटा कराय ना का, त्यावेळेस मुलाला पेच पडेल. मग मुलगा म्हणेल अगं नाही माझ्या बापाचंही थोडं ऐकून घ्या. ऐकून घे नाही आता वाकाड रे बाबल्या. ती पोरगी माझा भविष्य काळ आहे. जर तू उद्या जिवंत नसली तर माझे हाल व्हावेत असं तुला वाटतं का, म्हणून तिला मला आजच मुलगी बनवावी लागेल. हे आपले गृहस्थाश्रमातले औषध आहेत. पण अध्यात्म जगतातले ताप जर तुमच्या मागे लागलेले असतील, पूर्व सुकृताचे ताप जर तुमच्या मागे असतील, कर्मानुबंधिनी मनुष्य लोके यानुसार जर तुम्ही पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी म्हणून जन्माला आले असाल तर मग तुमच्यासाठी औषध आहे. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता खंडे जन्म, उच्चारिता खंडे जन्म, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. विठ्ठलाचं नाम औषध आहे. पण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य फार महत्वाचे आहेत. हनुमान चालिसामध्ये सुद्धा औषध सांगितलंय आणि त्याला स्वतंत्र शब्द वापरलाय रसायन. रसायन म्हणजे काय, औषध. रसायन शास्त्राच्या दृष्टीने हनुमान चालिसात म्हटलंय हनुमानजींना कि राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. राम हे औषध आहे. रामनाम
नाम औषध आहे, विठ्ठल नाम औषध आहे. पण ज्याने औषध घ्यावं त्याने तंतोतंत पथ्य पाळावीत आणि जर तसं वागले वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये रघुमाये विठोबा 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 रघुमाये विठोबा. तिकडचे लोक आपल्याकडे जे साड्या घ्यायला येत जातील ना त्यातले सांगत जा शेर बुक्काला येत जा म्हणा. अशी एक समस्या आपल्याकडे निर्माण झाली. तिकडे असा का इकडे असा आपण खानदेशी लोक. पोरांच्या लग्नाची समस्या अत्यंत बिकट आहे. जिकडे जाल तिकडे त्या कोरोनापेक्षा भयानक आजार आहे. ज्या पोरांची लग्न होऊन आज त्यांची मुलं 4थी 5वीत पाहिजे होते त्या पोरांचे अजूनही लग्न जमलेले नाही. 38-39 वयोगटातले. आता तुम्हाला सांगतो विडंबन म्हणून नाही विनोद म्हणून नाही पण वस्तुस्थिती सांगतो महाराज. 39 वर्षाच्या मुलाचा बायोडाटा द्यायला त्याचा बाप मुलाला घेऊन माझ्याकडे आला होता. पण महाराज तुम्ही इथलं फिरतस जर जमणं तर पोऱ्यानं लग्न कर द्या. ते पोरग ज्यावेळेस माझा पाय पडायला वाकलं त्याला टक्कल पड जायला होतं. त्या पोऱ्यालाही विचारणं पडणं मला तुला अर्ध तिकीटच्या का म्हणतो. ही इतकी वाईट दशा झालेली आहे आपल्याकडे. इकडे कसं काय तेच आहे ना, सेम टू सेम आहे ना. मग हे असेच जर दिवसामागे दिवस गेले हा आजार केवढा भयानक होणार आहे. हा रोग किती महाभयानक आहे. मग याच्यावर तोडगा कोण काढेल. आपल्याकडे लोकांना एका चिकित्सेने असं घेरलेलं आहे. नोकरी असेल शेती विचारतील, शेती आहे नोकरी विचारतील, नोकरी आणि शेती दोघं आहे. मग तुम्ही मायबाप जिततायत का. काय म्हणणं आहे लोकांचं. मायबाप पाहिजेत पण गरमा नाही पोटोमा. मग पोऱ्यान लग्न करासाठी मायबापेच नाही जर पिसन मर जाऊ का पहिले. हा रोग घातला कोणी. तुम्ही आपणच आहोत ना, कोणी वेगळे लोक नाहीत. का लग्न थांबले. आम्ही गावोगावी आपल्या खानदेशामध्ये असे चर्चासत्र घेतले. तुम्ही तसे प्रोग्राम इथे आयोजित करा. विद्वान पुरुष मंडळी एका बाजूला चर्चासत्र घ्या. पुरुष बुद्धिमान बाया एकत्र बसा. याचे कारण शोधा. लग्न का थांबलेत. आपल्याला काय तोडगा करावा लागेल. प्रत्येकाच्या बुद्धीचा धांडोळा घ्या. नेमकं काय. मग काही चर्चासत्रामध्ये लोक म्हणाले मुक्त चर्चासत्र मत मांडू शकतो माणूस. एकाने सांगितलं म्हणे महाराज मुलींची संख्या कमी आहे. म्हणता असा अंदाजून बोलू नको. तू मुजी येलचे का पोरी. तुला कोणी सांगितलं मुलींची संख्या कमी आहे. मुलींची संख्या कमी नाही, पात्र मुलांची संख्या कमी आहे. पात्र ज्यांना आपली मुलगी देऊन मुलगी सुखी राहील अशा मुलांची संख्या कमी आहे. कमाई कमी आणि व्यसन जास्त. व्यसन नसेल तर उधळेपणा. प्राप्ती जेमतेम 20-20 हजार रुपयाचे मोबाईल. आणि या भरकटलेल्या स्वभावांमुळे माणसं तयार होत नाहीत. एकाने सांगितलं म्हणे नाही हो पोरीसवाला बोलतात 65 घ्यात म्हणे. काही बियाणा नगत अपेक्षा करतोस. अरे कसं काय बोलतो तू असं. तुमची मुलगी आहे माझी मुलगी आहे. मुलीचा बाप एवढा तर विचार करू शकतो ना की माझी मुलगी दुसऱ्याच्या बांधावर निंदायला जाऊ नये. हाही विचार बापाने करू नये का.
कोणली बी दिदी का तो काय करत रे बतून पोऱ्या यांच्याने आहेत मग दारू पिसन नाचस दिदी का त्याला पोर काय झालं शिक्षणाचं 10वी पास करायला आपल्याकडे कांदेश माहिती दे का अर्धी भाऊबंदकी शाळे माथार पडी राहिली एक पोऱ्या 10वीले आणि 35 चकलो की त्यान मागे एकले विचारा म्हणतो खत चालणार म्हणे आमना डिकरानं 10व आहे म्हणे म्हणतो 10व आहे नाही रे 10वीलचे म्हणे तो काय करतील मुलं पुढे काय प्रगती होईल अशा काफ्या देऊन यांना पास कराल तर या असा बी दांगडो मा दांगडो एक लगनच मी घे सुंदर पोरगी पोरगी अशी महाराज की त्या पोरीला 13 लाखाचं पार्ट टाइम पॅकेज आणि मुलगा पाहायला आला त्या पोऱ्याला नोकरी बी नाही धड शेती बी नाही पण मुलीच्या बापाने सांगितलं की देऊन टाकली म्हणे मी याला पोरगी सर्व आश्चर्यचकित होई बापरे याला पोर दिली नाही म्हणे हो पण माझी एकच अट आहे लग्नाला ज्या दिवशी याल एक बी दल्ला जर मला वराड मा दिखी घ्या मी एक एकले तंगड्या जरी उपटणा लावसू म्हणे दल्ला नाही ना दल्ली नाही सगळे तरुण जोडपे तरुण कुवारे तरुण मुली तरुण मुलं तरुण तरुण जोडपे मी आधार कार्ड दे की मांडो मा लिसू एक जरी दल्ला देख ना मुसडामटी दिसू बरं मी आता म्हाताऱ्यांनी म्हणे काय करता जाऊ दे म्हणे बहुत जमीर आहे ना आपण घर राहू लावल्या बा 2-4 आयसर लायलिन्यात 10-12 या स्विफ्ट डिझायर गाड्या लायलिन्यात सगळ्यात तरुण बाया तरुण जोडपे तरुण कुवारे पोरं तरुण पोरी सगळ्यांना आनंद दल्ला बरा घर येत बा या आपले नाचू बी देता नाहीत वराडमा सगळ्यांना आनंद गाड्या भराई राहण्यात तरुणच न्या आणि तसा मग एक दल्लाही घ्या मी तर लगनलं जासूच म्हण मला लई घ्यात तरी बी जासू नाही लई घ्यात तरी लागी तर घरतीन गाडी करसू पण मी जासू एक जण म्हणे पण किडा पाडशीच म्हणे तू हा अरे तो मोठा की लगीन जाऊ नको नाही मी तर मग त्या नवरदेवाच्या भावाने त्या म्हाताऱ्याच्या पुतण्याला पकडलं म्हणे बतून चुलताल समाय त्याने सांगितलं काका येऊ नका नाही मी तर इसी ना स्विफ्ट डिझायरने डिक्की मा झोपाडसू चाली का चाली मला डिक्की मा काय झोपाड टायरला का पा दिली चालत नाही मी इसूच डिक्कीमध्ये झोपवला गेले त्या गावी दल्लाल जाताडी दिनं आयदे जर खोकल ना आणि जर कोणले डिक्कीनं बाहेर आवाज घ्या आणि त्यासनी जर सांगते ना यासनी एकदा लहानेल तर लगन मुडी जाई तुला माटाक सुद्धा बरं आम्ही म्हणे मी खोकला उभी नाही मी आठच पडी रासू गेले बा सगळे तरुणी त्या मुलीच्या बापाने पाहिलं पोहे वगैरे वाटून दिले म्हणे आनंद सगळे तरुणच आले तुम्ही मजा वाटली माझी एक आट आहे तेवढी पूर्ण करा लगेच टाई लाई देऊत म्हणे हा येत नाही साखरपुडा नाही डायरेक्ट टाई लावाने आणली जातो म्हणे नवरी तुम नागर म्हणे काय आट आहे म्हणे ही माझ्या गावाच्या शेजारून एक नदी वाहते हाही नदी माले शुद्ध दूधवरी वावाडी द्या काढा इतकं दूध आणा की ही नदी शुद्ध दुधाने वाहिली पाहिजे या तरुण बटा यार थोडेसकडे देखील म्हणे चला कर पिठी गई आपली हाऊस निघा म्हणे दुसरा पर्याय काहीच नाही गाडीच मग बटायला लागणार चालणार परत तो डिकरा म्हणे आरबवतो म्हणून चुलता मर जाई रे म्हणे हाय लगन तर मुडीच घ्या ना असं बी त्याला बाहेर काढा डिक्की उघडा जाई म्हणे मरी सुतक पड जाई आठ्यात डिक्की उघडली तो दल्ला म्हणे कार भाऊ जाय का लगन अरे का सांग लगन जाय म्हणे भाऊ लगन मुडी घे म्हणे मला कोणी देखील ना का तुले नाही देख म्हणे मग काय झालं म्हणे त्याचं असं म्हणणं आहे की आई आमना गावनी नदी शुद्ध दूधवरी वावाडी द्या अरे म्हणे तुम्हाला येडा एवढंच होतं ना हायदा का म्हणे त्यान गावनी नदीला कंबर बरोबर पाणी चाल राहिलं तुम्ही जाण त्याला सांगा संध्याकाळ लोक नदी कोडली कर दे आमले आमनं दूध तयार छे त्या घ्यात तटे म्हणे भाऊ आई तू तडीवर फेक का कत बी फेक दूधना टँकर ही राहणार आमना आई नदी आमले संध्याकाळ लोक कोडली कर दे तो म्हणे इकडे या तुम्ही काय एखादी दल्लाला येईल चत्र मग तू कस काय वय दल्ला शिवाय आई डोकं चालवूच नाही म्हणे मग एक दल्ला जर आई मुड्याला लगन जमाडी देत
मग आपला गरे करणं दल्ला का निसता भात खालावालेच टेल चेपता तुम्ही. म्हाताऱ्यांना संधी द्या, त्यांच्यावर थोड्या जबाबदाऱ्या टाका. नवरा बायको पटपट्यासोर काय बट्टस पै बारा पोर काय दे केलं पटिकी मालपोर अंतरास तूच ती राहीन ती लग्न होईसन. म्हाताऱ्यांचा आदर करा. म्हाताऱ्या स्त्रिया असोत, म्हातारे माणसं असोत, यांना एकदा संधी द्या. ते बरोबर कमीत कमी 25% तरी आपल्याला सहकार्य करतील. झालेली सेवा पांडुरंग चरणी सादर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.